मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय 14 ते 29 मध्ये एक घटनाक्रम घडला. एक घटना घडली. प्रभू येशू मोजक्या शिष्यांबरोबर, लक्षात घ्या काय प्रसंग घडलेला आहे. मोजक्या शिष्यांबरोबर डोंगरावरती गेलेले, तिथे त्यांचं रूप पालटलेलं आहे, परंतु खाली बाकीचे शिष्य राहिलेले आहेत आणि तिथे एका बापाने आपल्या मुलाला आणलंय आणि त्या मुलाला त्रास होतोय. त्याला बहिरा व मुका आत्मा लागलेला आहे आणि तो आत्मा काय करतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये घुसतो तर त्या मुलाच्या तोंडाला फेस येतो, तो कडाकडा दात खातो, निश्चित पडतो. हे सगळं त्याला अडचण येत आहे. परंतु शिष्य, लक्षात घ्या, त्या मुलांमधून तो दुष्ट आत्मा, बहिरा किंवा मुका आत्मा काढू शकले नाही. मग प्रभूने काय म्हटलं बघा, तिथे 19 नंबरच्या वचनामध्ये, यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुझ्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्याने त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लुटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, याच्यामधून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हातात धरून ठेवले व तो उभा राहिला. शिष्य त्या बहिऱ्यामुख्या आत्म्याला काढू शकले नाही. येशूने आज्ञा दिली आणि तो बहिरामुखा आत्मा निघाला. मग आता शिष्यांना प्रश्न पडणारच की, अरे गुरुजी आल्यावरतीच तो आत्मा, दुष्ट आत्मा निघाला, आम्हाला का जमलं नाही? प्रश्न पडला आणि शिष्यांनी प्रश्न विचारला देखील. घरी गेल्यानंतर तिथे पुढे बघा 28 वचनामध्ये, मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाहीये? प्रभूजी, आम्ही का काढू शकलो नाही? शिष्याने विचारलं गुरुजीला. मग गुरुजी काय म्हणाले बघा, लक्षात घ्या. तो त्यास म्हणाला, ही जात उपवास व प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. काही भाषांतरामध्ये हा शब्द तळटीप म्हणून दिलेला आहे, जसं की काही प्रतीत प्रार्थना व उपवास वाचून. म्हणजे लक्षात घ्या, तिथं शिष्याने प्रार्थना केली असेल, येशूच्या नावामध्ये काहीतरी बरंच काहीतरी बोलले असेल, परंतु जो दुष्ट आत्मा निघून गेला नाही. त्यांना प्रश्न पडला की रे, आम्ही त्या दुष्ट आत्म्याला का काढू शकलो नाही? एकांतात त्यांनी प्रभूला विचारलं. प्रभूने त्याला सांगितलं, कशी जात काय प्रार्थना आणि उपवास या वाचून निघत नाही. लक्षात घ्या, कधी कधी आपलं प्रार्थना करणं पुरेसं ठरत नाही, हेच इथे दिसून येते. काय करावं लागते? प्रार्थनेच्या पुढची पायरी उपवास करावा लागतो. कधी कधी काही बंधनं स्ट्रॉंग असतात, अनेक बंधनं. काही लोकांना फार भीती वाटते, ती भीतीच्या बंधनात सारखं भीती, माझं काय होईल, माझं काय होईल, सारखं भीती. काही जणांना चिंता असते, चिंतेचं बंधन असते. काही जणांच्या मनामध्ये सारखे नकारात्मक विचार असतात, नकारात्मकतेचं बंधन असते. काही जणांना व्यसनामध्ये असतात. किती त्यांना समजावून सांगा, दारू पिऊ नका, सिगारेट उडू नाही, त्यांना दारू पिल्याशिवाय झोप लागत नाही, व्यसन केल्याशिवाय झोप लागत नाही. व्यसनाचा आत्मा, वासनेचा आत्मा, किती प्रकारची बंधनं आहेत आणि अनेक लोक त्या बंधनामध्ये अनेक वर्षापासून जगत असतात. जर आपल्या जीवनामध्ये तसं काही बंधन असेल तर मला वाटते आपण प्रार्थनेच्या वरची एक पायरी गाठणं गरजेचं. काही लोक सारखं आजारी पडतात, ठीक आहे, वातावरण बदललं सारखे सगळेच आजारी पडतात, मी आजारी पडतो, पण दर रविवारी आजारी. ओके, चर्चला येण्याच्या अगोदरच आजार हे जरा विचित्र वाटते मला, काय नाही. चर्चला येण्याच्या सोमवार ते शनिवार एकदम टणटणीत, परंतु रविवारी आजारी. ठीक आहे, आपण वातावरणामुळे आजारी पडतो, पण काही लोकांचं भरपूर आजार आहे. कदाचित असं असू शकते आजाराचं बंधन. काही लोक इतका पैसा कमवतात, कामाला जातात, कष्ट करतात, ओव्हर टाइम करतात, तरी देखील महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पैसे राहत नाही. काहीतरी गरिबीचं बंधन असू शकते. काही जणांच्या परिवारामध्ये सारखी भांडणं असतात. बंधनाची जर यादी आपण करायला गेलो तर ती फार मोठी, सारखे भांडणं घरामध्ये, नवरा बायकोची भांडणं, लेकरांची भांडणं, शेजाऱ्यांची भांडणं, म्हणजे जीवनच जगत आहे पण त्या जीवनामध्ये कुठेही चव नाही. मीठ नसल्यासारखं भोजन जसं असते तसं ते बेचव झालेलं आहे. मग मला असं वाटतं काही बंधनं तोडण्यासाठी आपल्याला उपवासाला देखील महत्व देणं गरजेचं आहे. इथं आपण पाहतो प्रभूने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, काही ठिकाणी फक्त तुम्हाला प्रार्थना करून तिथं प्रकरण थांबणार नाहीये. काही स्ट्रॉंग बंधनं तोडायची असतील त्यासाठी उपवास करणं हे गरजेचं. पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितले, का आपण उपवास केला पाहिजे किंवा उपवासाचे फायदे काय आहेत. तर पहिला फायदा, परमेश्वर आपल्याला
मार्गदर्शन करतो आपल्या जीवनामध्ये आपण निर्णय काय घ्यावे, कारण की कधी कधी आपल्याला लक्षात येत नाहीये की आपण नेमके काय निर्णय घ्यावे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, काही बंधनं जर तोडायची असेल तर आपल्याला डिव्हाइन डिलिव्हरन्स पाहिजे असेल, दैवी मुक्तता जर हवी असेल तर त्यासाठी उपवास करणं गरजेचं आहे.